नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळे अनवर नाल्या परिसरात तलवारीने हल्ला, भरत जाधव जखमी। धुळे शहरातील अनवर नाल्या परिसरात रविवारी रात्री शेजाऱ्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाजाच्या नेत्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली। या हल्ल्यात भरत आप्पा जाधव यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धुळे शहरातील अनवर नाल्या परिसरात आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे। तेथे सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी भरत आप्पा जाधव हे गेले असता जुन्या वादाची कुरापत काढून किशोर मोरे, मोहन मोरे, सागर पवार यांच्यासह 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढविला। यावेळी तलवारीने डोक्यावर वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या हल्ल्यात भरत जाधव, गुलाब जाधव, ललित जाधव, नाना जाधव, खुशी वाडिले आणि निकू ठाकरे हे जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात तरुणांची मोठी गर्दी झाली होती। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी धुळे शहराचे DYSP राजकुमार उपासे, मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी जखमी गुलाब जाधव यांनी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे। अनवर नाला आणि हे ना भवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नाला होतात त्यांनी आणि मवाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाय 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलिस कोण त्यातले बी गांजा, चरस, अफीन, गोल्या, गर्दबी तसत्यासाठी तरी त्यातलं कोणी काही करत नाही। आणि मवाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमना किसामा आहे आणि शासन शासन रामबदाने हवी आमना जे म्हणे आमले कोणाच धाक नाही आहे म्हणे असं म्हणेन मला डोका मग तलवार टाकी तिने रोड टाका आणि कंबर माबी रोड टाका तेचली दंडावरी कारण काहीच नाही होता। त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय देण्यात त्यातले बी मार मी आवराले जाऊ तर त्यातली माले बी मार आणि मना 2 मना पोऱ्या मना भाऊ येतले बी मार त्यातली बिना अन्याय न मार यातून मला सांगतात तुमले थोडी टाकतो तुमल्या गावना बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारीच ना त्यातले सपोर्ट आहे त्यामुळं करतात त्या सांगतात तर बुवा तुमले गावना बाहेर आखले देसू मना भाऊ मना पोरे मंगल पवार अहो बी त्यातनं नातेवाईक आहे अहो तो रोज एक गाड्या लिसन त्या पोलिसातले रोज पोलीस तंगाड्यात फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। मना पोऱ्यांना बी आटुकी जायले मना भाऊना का लागेले मना बी पुरा डोक्यानं चित्रा झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेले माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि ते मवाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला गेले तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही लिहिलं नाही त्यातनी एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या तुमले लिखी राहणूत असं म्हणले सण आमले आखली देतच त्या वरांडे साहेब मला तटे बी झटकाही लागेल होता त्या साहेबले विचारा तटे बी झटकाही लागेल होता मला आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणे बाशीले बी मारा होतं त्यातनी देतात ते केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्यातनी मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सण लगेच त्यातनी नाही कर दिलं डायरेक्ट लाईन जायले पावर जायले असं करी सण त्यातनी आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मला परिवारवर कारवाई होईनी तशी त्याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।